Good morning. Today we start the new chapter, variation. In that chapter, there are two types of variation. So what is mean by variation? Variation म्हणजे काय? बदल कसा होतो बघूयात आपण. आता इन मराठी आता हेच चॅप्टर जे आहे याला डायरेक्ट प्रपोर्शन, इनव्हर्स प्रपोर्शन असं पण म्हटलं जातं. मराठीमध्ये याला चलन म्हणतात. चलन काय म्हणतात याला? चलन. मग चलन म्हणजे काय? तर आपण आता याचं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चलन म्हणजे काय. तर पहा, समजा नंबर ऑफ पेन आणि कॉस्ट ऑफ पेन याला एक्स म्हणून याला वाय म्हणू. समजा नंबर ऑफ पेन्स, एका पेनची किंमत 15 रुपये, 15 रुपये. वन नंबर ऑफ पेन 1, कॉस्ट इज 15. 3, कॉस्ट इज 45. बरोबर आहे का? 10, 150. 8, 120. 6. The cost of 1 pen is 15, cost of 3 pen is 45, cost of 10 pen is 150, cost of 8 pen is 120, and cost of 6 pen is 90. That means number of pen increases, cost also increases. Number of pen increases, cost also increases. Number of pen decreases, cost also decreases. That means if x increase, y increase, x decrease, y decrease. That means x and y are both directly proportional to each other. ते दोघ जण समचलनात आहेत असं म्हणतात. म्हणजे x and y are in proportion. X and y are in the same proportion. That is called direct proportion. That is called direct variation. बघा, value of one object increase, second also increase. And if it is decrease, second also decrease. म्हणजे पहिलं बदललं की पहिलं वाढलं की दुसरंही वाढतं, पहिलं कमी झालं की दुसरंही कमी होतं. So that is called direct variation. It is that means here x and y are in the same proportion and त्यालाच असं म्हणतात x and y are in the direct variation. त्याला म्हणतात डायरेक्ट व्हेरिएशन. आणि किंवा देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन इन बिटवीन x and y असंही म्हटलं जातं. पहा या ठिकाणी देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन x and y. या दोन ओळी लक्षात ठेवा. x and y आर इन द डायरेक्ट व्हेरिएशन किंवा देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन x. किंवा one object increase, second also increase. One decrease, second also decrease. अजून एक उदाहरण बघा. नंबर ऑफ नोटबुक आणि कॉस्ट. आता बघा 12 नोटबुक आहे, त्याची किंमत 240 आहे. आता 3 नोटबुकची किती, 9 ची किती, तर याचा आपण रेशो इथे बघा बघा 1/, याचा भागाकार किती 1/15. 3/45 चा सुद्धा 1/15. 10/150, 1/15. 8/120, 1/15. 6/90. बघा प्रत्येकाचा रेशो x आणि y चा रेशो सेम आला. बघा काय आला? सेम. दॅट रेशो म्हणजे भागाकार कोणाचा? x/y is equal to 1/15. It is the same. Same. चेंज होत नाही. So that is called constant. And instead of that, you can write k. So x/y is equal to k. K is a constant. K is equal to 1/15 because 1/15 is same as everywhere. Okay, प्रत्येक ठिकाणी तो सेम आहे. म्हणजे हा जो भागाकार आहे x/y, हा जो रेशो आहे इथे सगळीकडे सारखा येतो. सो x/y is equal to k. हा y तिकडे घेऊन जा ky. ह्याच्या ऐवजी जर तुम्ही हे चिन्ह लिहिलं, दॅट इज अ साइन ऑफ व्हेरिएशन. कळलं का? अल्फा काढायचा नुसता.
इट इज साइन ऑफ व्हेरिएशन. आणि मी बरोबर के च्या ऐवजी अल्फा लिहिला. याला म्हणतात देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन x अँड y किंवा x अँड y आर इन द सेम प्रपोर्शन किंवा त्याला म्हणतात x अँड y आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. x अँड y आर इन डायरेक्ट व्हेरिएशन यालाच म्हणतात x अँड y आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. कळतंय का? लक्षात येतंय का? भागाकार स्थिर आला पाहिजे, रेशो भागाकार सारखा आला पाहिजे प्रत्येक ठिकाणी, तर तिला डायरेक्ट व्हेरिएशन असतं. कसं लिहिले बघा मी उलट x अपॉन y इज इक्वल टू k. y तिकडे गेला x इज इक्वल टू ky. याच्या ऐवजी हे चिन्ह x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y किंवा x and y आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. कळतंय का? आता या ठिकाणी बघा नोटबुकची संख्या कमी झाली तर त्याचे रुपीस पण कमी होईल. वाढली हे पण वाढेल, परत वाढलं हे पण वाढेल, वाढलं हे वाढेल, कमी होईल हे पण कमी होईल. म्हणजे याचा अर्थ 12 अपॉन हा जो रेशो आहे याचा भागाकार आहे x अपॉन y 12 एक 12 म्हणजे x अपॉन y इज इक्वल टू 120 म्हणजे k इज इक्वल टू 120. प्रत्येक ठिकाणी तो k असेल. म्हणजेच मग आता ह्या किती काढायच्या असतील इथे x म्हणा इथे y म्हणा इथे छेद म्हणा w किंवा p q r असं म्हणा. आता बघा म्हणजे हा भागाकार सारखा येतो, याचा भागाकार सारखा येतो. 12 upon 240 is equal to 3 upon p. By cross multiplication you can easily find the value of p. कळतंय का? किंवा रेशो 120 येतो की नाही म्हणजे याचा भागाकार 3 upon p किती येतो 1 upon 20. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 60 इथे 60 असेल. हे 9 upon q बरोबर 1 upon 20 9 गुणिले 18 हे 180 असेल. 24 भागिले r बरोबर 120 हे 480 असेल. बरोबर आहे. इथे 50 आहे म्हणजे हे 1000 असेल आणि इथे 1 आहे तिरकस गुणाकार केला इथं 20 असेल. म्हणजे इट इज एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन x अँड y. मला असं वाटतं तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन समजलंय. आता if one number increases then the other number also increases in the same proportion, it is called direct variation. आता बघा मी आता सांगितलं चिन्ह व्हेरिएशनचं आहे x इज डायरेक्ट व्हेरिएशन टू y असं लिहिलं किंवा x इज इन द सेम प्रोपोर्शन ऑफ y. x देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन x अँड y असं जर आलं तर आपण काय करायचं हे जे चिन्ह आहे याच्या ऐवजी बरोबर k टाकायचं. बघा x या चिन्हाच्या ऐवजी बरोबर k आणि y असंच कंसात k इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणायचं किंवा नुसतं कॉन्स्टंट लिहायचं. तुम्ही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन लिहिलं तरी व्हेरी गुड, नाही लिहिलं तरी चालेल ॲज यू लाईक. बरोबर आहे. कॉन्स्टंट ऑफ कळलं का इथपर्यंत? आता हा गुणिले y भागिले होईल. याला चौकोन करायचं आहे आणि याला म्हणायचं याला हे जे आहे याला नंबर 1 म्हणा. ओके. अशा पद्धतीने आपल्याला व्हेरिएशन लिहिता आलं पाहिजे. फक्त याच्या बरोबर की हा y असा हे चिन्ह आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं. फर्स्ट क्वांटिटी increases, second also increases, first decreases, second also decreases. So it is a direct variation. x is equal to ky म्हणजे x हा फक्त y भागिले x आपण y is equal to k. आता एक्झाम्पल घेऊ आपण म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. हे तुमच्या लक्षात आलंय का? बघा आता पान नंबर 35 वर वर्तुळाचे सॉरी इन मराठी झालं ते इन इंग्लिश. बघा याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. बघा पान नंबर 35 वर बघा एरिया ऑफ सर्कल इज
डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. त्यानंतर दुसरं प्रेशर ऑफ लिक्विड, त्याला कंसात पी म्हटले, व्हॅरीज डायरेक्टली ॲज द डेप्थ डी. आता हे सोपं आहे म्हणून लगेच घेतो बघा. अक्षर त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. प्रेशर ऑफ लिक्विड पी डायरेक्टली व्हॅरीज डायरेक्टली हे चिन्ह ॲज द डेप्थ डी. इट इज अ स्टेटमेंट. आता बघा एरिया ऑफ सर्कल, एरिया इज इक्वल टू ए and radius is equal to r. दोघांना अक्षर मानले बघा. एरिया ऑफ सर्कल इज a is directly proportional to the square of its radius. Radius चा square बघा. एरिया ऑफ सर्कल a directly proportional square of radius r चा square. It is a statement of direct variation. अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे. बघा सेम गणित आहे बघा. 7.1 मध्ये या. त्यातलं पहिलं बघा. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. सर्कमफरन्स सी ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. फक्त रेडियस आहे म्हणून संपलं. कंझम्पशन ऑफ पेट्रोल म्हणजे एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार. फक्त चिन्ह द्यायचं त्याच्यामध्ये. स्क्वेअर असेल, क्यूब असेल, रूट असेल तर फक्त पुढे बदल करायचा. अदरवाइज डोंट चेंज एनिथिंग. ओके, कांट चेंज एनिथिंग. आता या ठिकाणी आपण याच्यावरचे एक्झाम्पल बघू. आता कसे असतात एक्झाम्पल बघा. x varies directly as y when x is equal to 5, y is equal to 30. Find the constant of variation and equation of variation. बरोबर. दुसरं एक्झाम्पल. कॉस्ट ऑफ ग्राउंडनट is directly proportional to its weight. If cost of 5 kg groundnut is rupees 450, then find the cost of 1 quintal groundnuts. बघा या ठिकाणी 1 क्विंटल ग्राउंडनटची किंमत तुम्हाला काढायची आहे म्हणजे 100 किलो. ओके, पहा नीट समजून घ्या. 2च गणित आहेत पुस्तकात, 4 आहेत फक्त. एवढं काही फारसं अवघड नाहीये. नीट लक्ष द्या. x व्हॅरीज, x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. लगेच मी काय करतो, बरोबर ky. k इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय म्हणायचं, k इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. लगेच हा गुणिलेचा भागिले आणायचा, याला नंबर 1 लिहून ठेवायचा. इथपर्यंत काही शंका कोणाला? काहीच केलं नाही. याच्या x बरोबर k हे फक्त भागिले आणले. आता x बरोबर 5 आणि y बरोबर 30 दिले बघा. टाका
5 30 बरोबर 5 1 5 5 7 30 constant of variation put in 1 put ओके हे किंमत टाका म्हणजे काय होईल बघा x upon y k च्या ऐवजी 1 upon 6 याला म्हणतात इक्वेशन ऑफ व्हेरिएशन दॅट इज कॉल्ड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन परत पहा x व्हॅरीज डायरेक्टली y याच्या ऐवजी बरोबर k बरोबर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन गुणिले y भागिले होईल x upon y बरोबर k नंबर 1 x ची किंमत 5 y ची किंमत 30 दिलेली आपल्याला लगेच टाकली k आला 1/6 हा k उचलायचा आणि इथे नेऊन ठेवायचा बघा x भागिले y बरोबर 1/6 इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज व्हेरी सिंपल त्या ठिकाणी बघा दुसरा एक्झाम्पल कॉस्ट ऑफ ग्राउंडनट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बघा कॉस्ट ऑफ groundnut B rupees X proportional to its weight BY किंवा स्मॉल ए बी मानलं तरी चालेल बी रुपीज ए आणि बी किलोग्रॅम काय म्हणतात ते बघा कॉस्ट ऑफ ग्राउंडनट इज कोण आहे कॉस्ट ए इज डायरेक्टली म्हणजे चिन्ह टू इट्स वेट म्हणजे बी ए बरोबर के बी के इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा भागिले काढा बी भागिले आला कळलं का इथपर्यंत इफ कॉस्ट ऑफ 5 kg मला सांगा 5 kg म्हणजे ए का बी म्हणजे इफ b इज इक्वल टू 5 kg बघा बरं का इफ कॉस्ट ऑफ 5 kg ग्राउंडनट इज रुपीज 440 रुपीज म्हणजे जेव्हा बी 5 kg तेव्हा ए 440 कळलं का इफ कॉस्ट ऑफ इथपर्यंत टाका किंमत ए ची किंमत किती 450 बी ची किंमत 5 constant of variation put k is equal to 90 in equation 1 ही किंमत लगेच एक मध्ये टाकायची हे बघा a भागिले b आणि याची किंमत k ची किंमत 90 याला नंबर 2 म्हणायचं इक्वेशन ऑफ हे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस इक्वेशन नंबर 2 इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे a अपॉन b इज इक्वल टू 90 इकडे लिहा पुढे वाचायला फाइंड द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ग्राउंडनट कॉस्ट ऑफ कोणाची कॉस्ट करायची 1 क्विंटल म्हणजे किलोग्राम किती किलोग्राम 100 किलो b इफ b इज इक्वल टू 100 देन a इज इक्वल टू क्वेश्चन मार्क चला भरा किंमत सोपं गणित बघा a ची किंमत काढायची हा b 100 आहे बरोबर ही किंमत टाकली इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये भागिले तिकडे गुणिले होईल दोन शून्य जोडा कॉस्ट ऑफ उत्तर लिहायचं कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ग्राउंडनट इज रुपीज 9000 कळलंय का सेम गणित आहे बघा तिथे 6वं गणित पुस्तकात 6वं गणित समजून सांगतो चेक करा परत बघा the total remuneration paid to labor employed to harvest soybean is बघा the total remuneration paid to laborers म्हणजे total remuneration be x
बघा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ द नंबर ऑफ लेबर बी वाय. हे दोघं जण कसे येतं x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. लगेच याला ky x भागिले y बरोबर k, याला नंबर 1 k बरोबर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इथपर्यंत नॉन स्टॉप आलं पाहिजे. इफ रिन्युमरेशन ऑफ 4 लेबरची संख्या नंबर ऑफ लेबर म्हणजे इफ y is equal to 4, रिन्युमरेशन ऑफ 4 लेबर इज 1000 म्हणजे x is equal to 1000 रुपीज. मग काय करणार हे कळतंय का बघा बरं. इफ y is equal to 4 म्हटले नंबर ऑफ लेबर्स आणि x is equal to ही किंमत भरा. x ची किंमत 1000, x च्या जागी 1000 भागिले y ची किंमत 4 बरोबर k. 4 2 8 4 25 k ची किंमत आली 240. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन पुट k is equal to 250 in इक्वेशन 1. ही k उचला आणि 1 मध्ये टाका म्हणजे काय होईल x भागिले y बरोबर 250. याला नंबर 2 इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता शेवटी काय विचारले फाइंड द रिन्युमरेशन ऑफ 17 लेबर. 17 लेबरचं रिन्युमरेशन काढायचं. नंबर ऑफ लेबर्स म्हणजे y. इफ y is equal to 17 then x is equal to question mark. मला किंमत x काढायचं आहे. y ची 17 भागिले गुणिले होईल गुणाकार करा you will get answer. अशा पद्धतीने तुम्ही हे सोडू शकता. ठीक आहे या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.